माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। झिशान सिद्दीकींना धमकीचा मेल आलेला आहे, तर मुंबई पोलीस हे झिशान सिद्दीकी यांच्या घरी पोहोचलेले आहेत। झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई पोलीस आता त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। खरं तर झिशान सिद्दीकी यांना या संदर्भातला मेल आलेला आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। धनंजय, खरं तर झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची सुद्धा हत्या करण्यात आलेली होती। बिश्नोई गँगचं वगैरे कनेक्शन समोर आलेलं होतं। आता झिशान सिद्दीकी यांना धमकीचा मेल आलेला आहे। पोलीस तपासामध्ये नेमका आतापर्यंत काय काय समोर आलेलं आहे? पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेत। विक्रांत, आपण जर पाहिलं तर माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी ही आलेली आहे। आज संध्याकाळी मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आलेली आहे। आता या सगळ्या संदर्भात वांद्रे पोलीस जे आहे ते झिशान सिद्दीकी यांच्या घरी पोहोचलेले आहे। स्टेटमेंट जे आहे ते पोलिसांकडून घेतलं जात आहे। आपण जर पाहिलं तर याआधी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचं कनेक्शन जे आहे ते सुद्धा आपल्याला बिश्नोई गँग सोबत पाहायला मिळालं। त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता थेट झिशान सिद्दीकी यांना सुद्धा धमकी देण्यात आलेली आहे। या सगळ्याचं कनेक्शन धनंजय, पोलीस तपासामध्ये नेमकं काय काय समोर येतं याकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांचे।